छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत बोरामणी येथील जिल्हा परिषद शाळेत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी महसूल विभाग, तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत बोरामणी येथील जिल्हा परिषद शाळेत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेच्या दारात पोहोचवण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे म्हणाले की सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत व्हावीत आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, हा या अभियानामागील उद्देश आहे। महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी असे उपक्रम सातत्यानं राबवण्यात येतील। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, पंचायत समिती सदस्य विजय राठोड, वर्षा पठणे, सोमनाथ पठणे, माजी सरपंच अरुणा साळुंखे, नाना भोसले, कमलाकर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच अमित मोरे, राहुल वाघमारे, सज्जन पाटील, राजू वाघमारे, महेंद्र राजगुरू, दोड्डी गावचे विद्यमान सरपंच महेश पाटील, सिद्धाराम हेले, धनेश अचलारे, अप्पा साखरे, मुन्ना पठाण, संजय पाटील, दत्ता डांगे, भीमा पवार, अंकुश राठोड यांच्यासह परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या शिबिरात विविध दाखल्यांचं वाटप, प्रलंबित अर्जांवर कार्यवाही आणि शासकीय योजनांचं मार्गदर्शन करण्यात आलं। प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकाच छताखाली आल्यानं नागरिकांच्या समस्यांचं जागीच निराकरण होण्यास मदत झाली। सर्व माझे बंधू भगिनींनो, आपलं पिंजरवाडी, मुस्ती, तांदूळवाडी, बोरामणी, संगदरी, त्याचबरोबर दोड्डी, मुळेगाव तांडा, बक्षी परगा, वडजी, वरळेगाव, काशेगाव, उळेवाडी आणि गंगेवाडी या सर्व गावातील नागरिक, तसंच आपल्या 18 तांडे आणि वस्त्या यामधील सर्व उपस्थित नागरिक इथं आजच्या या समाधान शिबिरासाठी उपस्थित आहे। तुम्ही तर सर्व खाती इथं आता सध्या उपस्थित आहेत। तहसीलदार साहेबांनी सर्व खात्याच्या प्रमुखांना इथं बोलवून त्यांना इथं उपस्थित करून तुमचे कुठल्याही खात्यातील अडचणी असतील, सगळ्यात जास्त महसूल खात्यातील अडचणी आहेत, तर महसूल खात्याचे 4-5 काउंटर इथं आपल्याकडे आहेत आणि सर्व कृषी खातं, सर्वच खात्यातील तुमच्या अडचणी आहेत, तर ते आता जवळजवळ जागेला सोडवल्या जातील। हो, आत्ताच प्रांत साहेबांनी आम्हाला रस्त्याच्या संदर्भात एक तक्रार होती, तर त्याच्या संदर्भात साहेबांनी योग्य ती कारवाई करून व्यवस्थित हे करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। माननीय महाराष्ट्र शासनाने आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानिशी सन्मानपूर्वक योजना चालू केलेल्या आहेत, त्याबद्दल पहिल्यांदा शासनाचे मी धन्यवाद आणि आभार मानतो। साहेब, आज आम्ही बोरामणी गावाच्या ग्रामीण भागात राहतो। या गावामध्ये जे महाई सेवा केंद्र चालवतात ते सर्वसाधारण 70 रुपये फी असताना 300-300 रुपये फी मागतात। मी म्हणतो, अरे बाबा, मी सुशिक्षित आहे, असं करू नको, तू नाही पैसे दिल्याशिवाय काम होत नाही। ठीक आहे म्हणलं, आज जर असं चालत असेल आणि तत्पर सेवेसाठी शासनाने ही स्कीम राबवत असेल तर माझ्या गोरगरीब जनतेला तहसील कार्यालयाला जाऊन वाचवण्यासाठी शासनाने ही स्कीम गावोगावात चालू केलेली आहे। त्यांचं वाहतूक खर्च, दररोजची रोटी पूर्ण व्हावं म्हणून। तर तुम्ही असं जर करता तर हात जोडून विनंती आहे साहेब, ते महाई सेवावाल्यांना थोडंसं आपण समजावून सांगून माझ्या बोरामणीतल्या जनतेचं प्रॉब्लेम सॉल्व केलं तर बरं होईल, एवढीच माझी विनंती आहे।